पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला प्रखरतेने वाचा फोडण्यासाठी कायम अग्रेसर असणाऱ्या रायगड प्रेस क्लबचा 20वा वर्धापन दिन व पत्रकार सन्मान सोहळा अत्यंत उत्साही व दिमागदार पद्धतीने खोपोली येथे पार पडला। खालापूर प्रेस क्लब यांच्या संयोजनातून या सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते। यावेळी टीव्ही व प्रिंट रिपोर्टर धम्मशील सावंत यांना दीपक शिंदे स्मृती व्हिडिओ जर्नलिस्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। पत्रकार धम्मशील सावंत यांनी पाली बेनसे सारख्या ग्रामीण भागात पत्रकारिता करीत असताना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील वृत्तवाहिन्यांपर्यंत झेप घेण्याचे कर्तृत्व साध्य केले। विविध वर्तमानपत्राच्या माध्यमातून जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे प्रभावी काम केले। दुर्गम, डोंगराळ, आदिवासी वाड्यापाड्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली। त्यांच्या याच कर्तृत्वाचा गौरव म्हणून रायगड प्रेस क्लबच्या वतीने दीपक शिंदे स्मृती व्हिडिओ जर्नलिस्ट पुरस्काराने पत्रकार धम्मशील सावंत यांना गौरवण्यात आले। या सोहळ्यात खासदार सुनील तटकरे, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख, न्यूज 18 लोकमतचे प्रख्यात टीव्ही अँकर विशाल परदेशी, प्रशांत राजू जोशी, दत्तात्रय म्हसुरकर, किरण ठाकरे, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत गोपाळे आदींसह मान्यवर उपस्थित होते। रात्री बेरात्री कुठे फिरणारा कोण पत्रकार तर ते धर्मशीलचं नाव आवर्जून त्या ठिकाणी येतं। त्यांना दीपक शिंदे स्मृती व्हिडिओ जर्नलिस्ट पुढेकार त्या ठिकाणी मिळाला। कमलेश ठाकूर यांना प्रकाश काटकर यांच्या नावाने 2 रिपीट पत्रकार पुरस्कार आहे तो या ठिकाणी मिळाला। आमच्या रोह्याचे राजेंद्र जाधव त्यांना ॲडव्होकेट जनार्दन पाटील स्मृती शोध पत्रकार जनार्दन पाटलांचे माझे संबंध दीर्घकाळ राहिले आणि जाधवांना सुद्धा मला स्वतः पुरस्कार देण्याची पहिली वेळ असेल। मी सगळ्यांची शाल यथोचितपणाने घातली पण त्यांची शाल कशी घातली ते मिलिंद अष्टवकरांनी पाहिलं। तेवढं त्यांनी डोळ्यात साठवावं एवढंच मिलिंदलाही सांगतो आणि राजेंद्रलाही सांगतो। म्हणजे मी त्याच्या पलीकडचा आहे। त्यांचं आयुष्यभर लिखाण जरी माझ्या विरोधात गेलं तरी त्यांना सन्मान करताना एका योग्य व्यक्तीचा सन्मान प्रेस क्लब करताय त्याचा आपण आदर करून त्या सन्मान त्या दर्जाचाच केला पाहिजे या भावनेतून आपण या ठिकाणी केलंय। तुम्ही असेच लिहित राहा, असेच लिहित राहा। जे तुम्हाला लिहायचं असेल तर लिहित राहा। मला त्याच्याबद्दल काही वेळ वाकडं काही काळजी वाटायचं काही कारण नाही, कारण तुम्ही लिहिल्याशिवाय आम्हाला तरी काय करणार। आता सगळं तसं लिहितं असं नाही काय वाटण्यासारखं, पण तरी सुद्धा तुमच्या लेखणीला माझ्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आहेत। प्रकाशजी कदम पोलादपूरचे, समाधानजी दिसले, सागर जैन हे पण आता अलीकडे पुढारी आणि या सगळ्या चॅनलमध्ये काम करत असतात। ते पण सगळीकडे सारखे कुठलाही कार्यक्रम असो पण सागर जैन दिसले नाही असं होत नाही। आता देशमुख साहेब म्हणतील सगळ्या रोहेकरांची स्तुती सुनील तटकरे करतो की काय। आता रोहेकर पुरस्कार घेण्यासाठी पात्र होतात। हा रोहेकरांचा दोष नाही तर रोहेकरांचा जोश आहे एवढंच मला इकडे सांगायचं। त्याला काय करणार, हे काय वशिलाने काय पुरस्कार दिले गेलेले नाही। हे सगळे प्रत्येकाच्या कर्तृत्वाचा आलेख लक्षामध्ये घेत पुरस्कार त्या ठिकाणी दिलेले आहेत। उत्तमजी तांबे असतील, कुमारजी देशपांडे हे पण रोह्याचे आहेत। त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी रोहेकरांच्या स्मरणात आहे। पण आज कार्यक्रमाच्या निमित्ताने कारण ते प्रसिद्धीपासून दूर राहिले पण तरी सुद्धा आज त्यांना सन्मानित केल्यामुळे त्यांचं कार्य आज रायगड जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये निर्माण त्या निमित्ताने पण करू शकलं याचा मला अभिमान त्या ठिकाणी वाटतोय। श्रमिक पत्रकार पुरस्कार उत्तमजी तांबडे महाडचे, गणेश चोडणेकर मुरुडचे यांना या ठिकाणी देण्यात आला। त्यांचे मी मनस्वी शब्दामध्ये अभिनंदन करतो। खालापूर प्रेस क्लबने सुद्धा वेगवेगळे पुरस्कार या ठिकाणी दिले। काही महिला बचत गटांना दिला, उत्कृष्ट सरपंच म्हणून काम करणाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी दिला। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली, नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल त्यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं। मला निश्चितच याच गोष्टीचा अभिमान वाटतोय की पत्रकार नेहमी लेखणीच्या माध्यमातून त्या त्या भागाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत असतात पण अशा वेळेला समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांना प्रेस क्लबच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बोलवणं आणि त्यांचा सन्मानित करणं हा सुद्धा मनाचा मोठेपणा दोन्ही प्रेस क्लबने रायगड असेल किंवा खालापूर असेल यांनी दाखवला। ज्यांना या ठिकाणी पुरस्कार मिळाला विशेष करून महिला बचत गट, पंतप्रधानांनी घोषणा केली लखपती महिला करोडपती करण्यापर्यंत भारत सरकार राज्य सरकार त्या ठिकाणी वाटचाल करणार आहे। मी विश्वास देऊ इच्छितो माझ्या महिला भगिनींना खोपोलीच्या विशेष करून मसूरकर खोपोलीच्या खालापूरच्या की माझ्या लोकसभा मतदारसंघात जरी खोपोली खालापूर नसतं असतं तर आणखीन बदल झाला असता पण ते जरी नसतं राजकीय बोलतो मी ऐका पण
त्यांना सुद्धा उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये भारत सरकारच्या MSMEच्या योजना असतील, राज्य सरकारच्या असतील, अतिथीच्या विभागाच्या असतील, ग्रामविकास विभागाच्या असतील, त्यांनी सांगायचं आणि त्यांना पाठबळ सरकारचं मिळवून देण्याचं ही जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या सर्व महिला बचत गटांच्या भवितव्याच्यासाठी या निमित्ताने देतो. आणि शेवटी उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा रोजगाराची वेगवेगळी साधनं निर्माण करत असताना, स्वतःचा संसार कुटुंब सांभाळत असतानाच या संबंध कामामध्ये लक्ष घालणाऱ्या, या चतुर्थ क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माझ्या माय माऊली या अतिशय कर्तव्याने पुढे जाऊ शकतील एवढा विश्वास या ठिकाणी यानंतर मी व्यक्त करू शकतो. देशमुख साहेब, तुमच्याबद्दल बोलल्याशिवाय तर भाषण संपू शकत नाही. मराठवाड्याच्या भूमीतून तुम्ही कधी मुंबईला आलात, रायगडला आलात आणि पत्रकाराच्या क्षेत्रातलं आपलं एक आढळ असं स्थान तुम्ही निर्माण केलं. चौफेर पद्धतीचं लिखाण करत असतानाच वास्तवतेची जाण आणि त्या लिखाणामध्ये असलेलं एक सामर्थ्य, जसं मी मगाशी नानासाहेबांचा उल्लेख या ठिकाणी केला, अलीकडच्या कालावधीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच अखिल भारतीय आपली जी पत्रकारांची संस्था आहे त्याचं दीर्घकाळ अध्यक्षपद तुम्ही त्या निमित्ताने भूषवलं. केवळ मुंबई गोवा रस्त्याच्या बाबतीमध्ये नव्हेच तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांच्यासाठी ज्या पद्धतीने आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न आपल्या नेतृत्वाखाली झाला, त्यामुळे अनेक वेळेला सरकारला निश्चितच त्या प्रश्नाची महत्त्व कळलं, जाण आली असं मी म्हणणार नाही तर जाणीव झाली. कारण मराठी भाषेतला प्रत्येक शब्द त्याला द्वयार्थी असतो. जाण आली नाही असं म्हटलं तर जाण नव्हती असं होईल, जाणीव झाली असं. तोरण मापून रस्व दीर्घ वेलांटी काना मात्रा म्हटलं की जरा बऱ्यापैकी नेहमीसारखं झालं. नंतर काय होतं की मग उच्छृंखलपणाने एखादी गोष्ट बोलली तर मग त्याची चर्चा होत राहते. पण ते तुम्ही त्या ठिकाणी लिहित आलात आणि संबंध महाराष्ट्रातले हे सगळे प्रश्न सोडवण्याची बांधिलकी त्या निमित्ताने घेतली. उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा ते काम अभ्यासपणाने तुमचं त्या ठिकाणी निश्चितपणाने सुरू राहील. रायगड जिल्ह्यामध्ये दैनिक कृषीवंतचे संपादन झाल्याच्या नंतर रायगडमध्ये सुद्धा पत्रकारांची रायगड जिल्हा पत्रकार संघ आहे. पण प्रेस क्लब या नावाने एक नवीन संस्था तुम्ही 20 वर्षापूर्वी काढली. आज त्या छोट्याशा वृक्षाचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी अनुभवायला मिळतंय, पाहायला मिळतंय. ही जाणीव पत्रकारांच्या मनामध्ये समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांचं लिखाण करण्याची, ही निर्माण करण्याचं काम तुम्ही समर्थपणे त्या माध्यमातून केलं. शोध पत्रकार करा म्हणजे याचा अर्थच तो आहे की शेवटी समाजामध्ये जे चाललेलं आहे त्याचा शोध घेणं, आपल्या साऱ्या विचारशक्तीला पूर्णपणाने ताण देत त्याच्या संदर्भातल्या भावना योग्य पद्धतीने लिखित करणं, शब्दरूपी लिखित करणं, हे जर का काम योग्य रीतीने झालं तर अनेक प्रश्नांची उकल करण्याच्यासाठी सुद्धा बांधिलकी ही आपल्याला निश्चितपणाने पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी घेता येऊ शकेल. हे काम तसं सोपं राहत नाही. एखाद्या गोष्टीची सुरुवात करणं सोपी राहू शकते पण त्याचं सातत्य टिकवणे अवघड राहतं. जसं सागरच्या अवधीमध्ये आमच्या सर्वांच्याच मनामध्ये आहे की त्या कालावधीमध्ये अनेक अडचणींना स्वर्गीय नानासाहेबांना सामोरं जावं लागलं, पण सागर त्यांनी कधी बंद पडून दिला नाही. आणि आता सुद्धा नानांच्या निधनाच्या नंतर तेवढ्याच आत्मीयतेने, तेवढ्याच श्रद्धेने आणि तितक्या समर्थपणाने आज नानी आणि त्यांचे सर्व सहकारी तो सागर चालवण्याचा प्रयत्न करतायत. मला विश्वास वाटतोय की त्याचे असतील त्यांनी विधान भवनाच्या लायब्ररीमध्ये इतर काही भाषणापेक्षा नानांची भाषणं वाचली तरी सुद्धा महाराष्ट्रासाठी, आपल्या मतदारसंघासाठी काय केलं पाहिजे याचं वास्तववादी मार्गदर्शन त्या नानांच्या भाषणातून प्रत्येक नवनिर्वाचित आमदाराला किंवा या पूर्वीच्या विधानभवनामध्ये काम केलेल्या सर्वांनाच त्या ठिकाणी मिळू शकते. नानी, आपण नानांच्या नंतर खंबीरपणाने उभा राहिला. सागरचं संपादक म्हणून तुम्ही काम करता. सागरची लोकप्रियता तेवढीच आहे. अनेकांना असं वाटलं, काही हितचिंतक असतात की नाना गेल्याच्यानंतर सागर बंद पडेल की काय, अशी वाटणारी काही माणसं असू शकतात. पण तितक्याच प्रगल्भतेने, तितक्याच हिमतीने, तितक्याच मानसिक प्रचंड इच्छाशक्तीने तुम्ही ते चालू ठेवलं. आज या सगळ्या पत्रकार मित्रांच्या वतीने मी तुम्हाला एवढंच विनंती करतो, कारण वेगवेगळ्या वर्तमानपत्रात वेगवेगळे लेख असतात, संपादकांचे असतात, वेगवेगळ्या ज्येष्ठ पत्रकारांचे सुद्धा असू शकतात. पण नानांचा प्रवाह वाचणं म्हणजे लेखणीचं सामर्थ्य काय असू शकतं हे नानांच्या प्रवाहाच्या माध्यमातून त्या कालावधीमध्ये जे जे वाचक होते त्या वाचकांना ते अनुभवायला मिळत होतं. अधूनमधून प्रशांतजी उर्फ राजूजी, तुम्ही अधूनमधून तो नानांचा प्रवाह एखाद्या क्षणाचा किंवा त्या दिवसाचा औचित्य साधून सापडत असतात. पण माझी नानींना हात जोडून विनंती आहे की नानींनी स्वतःच्या लिखाणातून पुन्हा प्रवाह सुरू करावा. तो प्रवाह महाराष्ट्राच्या वाचकासाठी निश्चितपणाने उपयुक्त ठरेल.
मला संधी दिली तर नानांच्या प्रवाहाचं तुम्ही द्या, मी त्याचं पुस्तक करेन. तो प्रवाह तो जो पुस्तक करतोय मुंबईला कार्यक्रम करू. संबंध राज्यभरातल्या तर देशमुख साहेब तर अनुभव आहेतच, त्यांनाही सांगून त्यांच्या संघटनेचे किंवा राज्यात वेगवेगळ्या संघटना पत्रकारांच्या आहेत, जशा आमच्या संघटना बऱ्याच असतात तशा तुमच्याही संघटना बऱ्याच आहे. म्हणजे असं समजू नका फक्त आमच्याच वेगवेगळ्या संघटना असतात. म्हणजे मी गमतीने घ्या, त्याच्यामुळे पुन्हा आणखीन काहीतरी सुरू होईल. त्या सगळ्या संघटनांना बोलवून नानांचं ते जे काही लिखाण आहे प्रभाव, ते तुम्ही कदाचित दिलंही असेल किंवा ते पुस्तकही केलं असेल. पण पुन्हा एकदा अलीकडच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सभ्यता, सुसंस्कृतपणा, विचार, सामर्थ्य लिखाणाचं नेमकं काय असतं ते नानांच्या रूपाने आपण संबंध महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न करूया. तेवढी परवानगी मला द्या, एवढी माझ्या संबंध रायगडच्या पत्रकारांच्या समोर आवर्जून या ठिकाणी यानंतर मी विनंती करू इच्छितो. सगळ्यांचंच अभिनंदन करावं लागेल. म्हणजे आता आमचे आनंद जोशी आहेत, ते ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांचा जीवन गौरव पुरस्कार म्हणजे असं समजलं जातं की आता सगळं काय संपलंय, तर तसं काय संपलेलं नाही. तुम्ही तितक्याच उमेदीने, तितक्याच ताकदीने तुमचं लिखाण पुढे नक्कीच त्या ठिकाणी चालू ठेवाल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. विजयजी खडू ज्यांना नानांच्या नावाचा पुरस्कार आहे, ते तर म्हणाले आज पहिल्यांदाच पुरस्कार, म्हणजे त्यांना पहिल्यांदा पुरस्कार यापूर्वी मिळाले असतील, पण मी आणि ते असं एकत्रित काय काय वेळेला असं घडतं की एका वेळेला व्यासपीठावरती येतं असं नाही. आता एकाच वेळेला व्यासपीठावरती येता येत नाही, मग काही वेळेला माणसं काही टाळतात, येण्याचं सुद्धा टाळतात, मला माहीत नाही काय. पण ते असेल ते ज्याचं त्याला माहिती असेल त्यांना असू द्या. कारण आता या सगळ्यांनी आग्रहपूर्वक सगळ्यांना बोलवलं, काही ना काही आल्याच्यानंतर अडचणी होऊ शकत असतात, मी ते समजू शकतो. पण मी आलो, नानी आहेत आणि सगळे पत्रकारांचा सन्मान होते. तिथं आपण लोकशाहीमध्ये निर्वाचित होतो, त्या लोकशाहीची गूंज राखण्यासाठी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आदर केलाच पाहिजे या मनोभूमिकेतून. बाकी राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक गोष्टी पसंत पडतील न पडतील, अनेक चढउतार येत असतील, प्रत्येकाचेच विचार प्रत्येकाला भावतील असं नाही, कारण प्रत्येक जण आपापल्या विचारधारेवरती राजकारण त्या ठिकाणी करत असतो. पण तरी सुद्धा असे काही कार्यक्रम असतात की ज्या कार्यक्रमाची व्यासपीठ हे पक्षाच्या पलीकडचं असतं. जसं क्षितिजाच्या पलीकडे काय असं आपण ज्याला पाहण्याचा प्रयत्न करतो, तसं पत्रकारांचा कुठलाही कार्यक्रम हा त्या विचारधारेच्या पलीकडचा असतो, त्या क्षितिजाच्या पलीकडचा असतो असा विचार करून प्रत्येक राजकीय करणाऱ्या व्यक्तीने या सगळ्या कार्यक्रमाच्याकडे पाहणं अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी ठरू शकतं आहे. स्वातीताई घोसाळकर यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पत्रकारांनी सन्मानित करण्यात आलं, त्यांचं अभिनंदन. धर्मशील सावंत हे तर सगळीकडे सारखे फिरत असतात, हे रात्री बेरात्री कुठे फिरणारा कोण पत्रकार, तर ते धर्मशीलचं नाव आवर्जून त्या ठिकाणी येतं. त्यांना दीपक शिंदे स्मृती व्हिडिओ जर्नलिस्ट पुढेकार त्या ठिकाणी मिळाला. कमलेश ठाकूर यांना प्रकाश काटदरे यांच्या नावाने 2 रिपीट पत्रकार पुरस्कार आहे, तो या ठिकाणी मिळाला. अलीकडच्या कालावधीमध्ये वाढलेली पाहायला मिळते आहे. राज्य सरकारने त्याच्या संदर्भात पावलं उचलली पाहिजेत, पण भारत सरकारने सुद्धा देशभरामध्ये या संदर्भामध्ये निश्चितच पावलं उचलली पाहिजेत. आता देशमुख साहेबांनी मला सांगितलं की केंद्रीय मंत्री अमित शहाना त्यांनी निवेदन दिलंय. मी त्यांना विचारलं की एक प्रत द्या, 10 मार्चचं अधिवेशन सुरू त्यावेळेला 0 प्रारात तरी किंवा अमितबाईंची भेट घेऊन संबंध देशातल्या पत्रकारांच्यासाठी हा केंद्र सरकारने सुद्धा कायदा करण्याच्या दृष्टीकोनातून मला जेवढे प्रयत्न करता येईल, कारण मी राष्ट्रवादीचा एकटाच खासदार आहे लक्षात घ्या, पण तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते माझं तर वेळ मलाही दिला ना, म्हणून त्या दिवशी माझं 25 मिनिटाचं भाषण झाल्यानंतर लोकसभेमध्ये जेवढे खासदार तेवढी मिनिटं मिळतात. 4 असतील तर 4 मिनिटं, 8 असतील तर 8 मिनिटं, मला मिळाल्या असती 1 मिनिटं. पण भारतीय जनता पक्षाने मला 3ऱ्या क्रमांकावरती बोलायला दिलं त्यांच्या सिरियलला, त्यामुळे मला अधिक बोलता आलं. त्यामुळे तुम्हालाही सांगतो की माझी पद वरती आहे. तुम्हाला समजलं असेल, अनेकांना समजत नसतं काही वेळेला, किंवा समजून घेण्याचा प्रयत्न नसतो अनेकांना, त्याला काय मला माहीत नाही. त्याच्यामुळे काही जण रिॲक्ट होत असताना असे ताबडतोब होतच असतात, परंतु असं सारखं आतवा बोलल्याने सगळं काही खरं असतं असं काही मानण्याचं काही कारण नाही. अनेक वेळेला शांत संयमी राहण्यामध्ये सुद्धा आणि जिथे पाहिजे तिथे उपस्थिती लावून त्या ठिकाणी भावना व्यक्त करण्यामध्ये सुद्धा धाडसी लागतं, संवेदना लागतात आणि तेवढ्या पैकी विचारशक्ती सुद्धा असायला लागते. ती आज मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने होईना पण नक्कीच दाखवता त्या ठिकाणी आली. अधिक वेळ थांबता आला असतं तर देशमुख साहेब नक्कीच बरं झालं असतं. पण माझ्याकडचे एक प्रतिष्ठित डॉक्टर निकित ध्रुव, कालच त्यांचं दुर्दैवाने निधन झालं. काल मी दिल्लीत होतो, आज त्यांच्या घरी जाणं आवश्यक आहे, कारण माझाही त्यांचा खूप वर्षाचा प्रयत्न संबंध आले. परवा अष्टमी रहिवासी संघाचं संजय गांधी हॉस्पिटलचे ते पहिले डॉक्टर
आणि माझ्या भाच्याचा जन्म म्हणजे माझी बहीण जी कोल्हापूरला आहे त्याचा जन्म संजय गांधी हॉस्पिटलमध्ये झाला. त्याला मी रात्रभर होतो, त्यामुळे डॉक्टर ध्रुवांचे आणि माझे अतिशय जवळचे संबंध आहेत. संध्याकाळी शिवधारला एक कार्यक्रम आहे म्हणून खूप वेळ का मी या कार्यक्रमाला थांबू शकलो नाही. तरी पण सगळ्यांचा पुरस्कार प्रदान झाल्याशिवाय मात्र गेलो नाही. त्यामुळे तेवढं तरी आपण विलीन म्हणू शकता की बाबा शेवटपर्यंत न दमता न विश्रांत करता जेवढे प्रशांत सांगत होता तेवढ्या शाली तेवढे गुच्छ अतिशय अभिमानपूर्वक सन्मानाने त्यांना प्रदान करताना मला मनस्वी समाधान वाटलं. असे कार्यक्रम सतत जीवनामध्ये यावेत अशीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. मुंबई गोवा रस्ता संवेदनशील आहेत. तुम्ही त्या बाबतीमध्ये लिहित असतात, अनेक वेळेला आंदोलन करत असतात. त्याच्यातनं कळत न कळत हे सगळं आमच्यावरती सुद्धा येत असतं, पण ते मी वेगळ्या अर्थाने कधी घेतलं नाही. मग असे मनोज बोलता बोलता म्हणून गेले की ते खड्ड्यात उभे राहिले आणि त्या खड्ड्यातला चिखल उडला असं काहीतरी म्हणाल. आता डुबकीत उडी मारते असं आहे की शेवटी अर्थ तोच मी जो बोलला तो. आता अनेक वेळेला काय आपण म्हणत असतो की कुठेतरी चिखला दगड टाकून कुठे अंगावर उडून घ्यायचं असं, पण तो वेगळ्या अर्थाने शब्द आहे. मी कशा अर्थाने बोलतो देशमुख साहेबांना आणि मिलिंदला लगेच कळणार, त्यामुळे बाकीच्यांना सुद्धा कळू शकत असतं म्हणून मी त्याच्यापासून लांब राहत असतो. खड्ड्यात दिसला का लांब राहायचं का त्याच्या खड्ड्यात दगड टाकायचा मोह आपल्याला होऊ नये. कारण मोह सुद्धा माणसाला काही वेळेला बदलवू शकतो. मोह निर्माण होणं काय तो जीवनाचा भाग आहे, पण मोह टाळणं हा तितक्याच तुमच्या मनाच्या वरती असलेला जो प्रभाव असतो किंवा किती पद्धतीने तुम्ही आपण मनाला आवडू शकता त्याच्यावरती ते अवलंबून असतं. काय वेळेला मोह टाळून मी विशेष करून मी मोह बोलण्याचा टाळत असतो, तेही तुम्ही अनेक वेळेला अनुभवत असता. त्यामुळे ते टाळण्याचं सामर्थ्य सतत येत राहावं. बाकीची वाटचाल ही आपापल्या पद्धतीने होत असते. अधिक बोलून मी आपल्या सर्वांचा वेळ घेऊ इच्छित नाही, पण मनोज जे तुम्ही काम केलं 2 वर्ष अतिशय उत्तम केलं. प्रशांत सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने पुढच्या कालावधीमध्ये काम करेल. सर्वांना एकसंघ ठेवणं हे किती जिकरीचं काम असतं आम्हाला नक्की माहिती आहे, कारण आमची संघटना चालत असताना सर्वांना एका याच्यामध्ये बांधणं सोपं नाही. म्हणजे प्रेमाच्या धाग्यात त्याचं बांधणं शब्दाचा अर्थ परत आणखीन काहीतरी पण येईल. प्रेमाच्या धाग्यात सर्वांना सामावून घेणं तेवढंसं सोपं राहू शकत नाही, पण रायगड प्रेस क्लबनी अनेकांना ते सामावून घेतलं आणि तो धागाचा आता लांबी वाढली. तेव्हा आता सामावून घेण्याची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे आणि ही एक ॲक्टिव्ह असलेली जिल्ह्यात वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांच्याबद्दलही माझ्या मनामध्ये आदर नक्कीच आहे, पण एक ॲक्टिव्ह असलेली पत्रकारांची संघटना म्हणून रायगड प्रेस क्लबचं नाव अतिशय प्रामुख्याने त्या ठिकाणी घ्यावं लागेल एवढंच या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. ज्यांना सन्मानित झालं त्या सर्वांचं कर्तृत्वाच्याबद्दल आदर व्यक्त करतो. मग ते सार्वजनिक क्षेत्रामध्ये असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, उत्पादन क्षेत्रामध्ये असेल, वैद्यकीय क्षेत्रामध्ये आमच्या भगिनींनी कोविड कालावधीमध्ये काम केलं ते असेल, पत्रकारिता क्षेत्रामध्ये असेल, या सर्वांचंच मनोज शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करतो. आपण अगत्याने मला बोलवलं आणि या पत्रकारांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी दिली, एक हितगुज करण्याचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. असंच प्रेम देशमुख साहेब, आष्टीवकर आणि सगळे रायगड प्रेस क्लबचे सगळे जिल्ह्यातले पदाधिकारी पुढच्या कालावधीमध्ये ठेवतील आणि त्यांचं प्रेम अबाधित राहण्यासाठी मला जेवढं प्रामाणिकपणाने करण्यात असेल तेवढं मी करेन एवढा शब्द देतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा. जायचं असल्यामुळे पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करून माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. पण नानी आणि राजू उर्फ प्रशांत यांना पुन्हा एकदा शेवटची विनंती करतो की ते नानांचा प्रवाह आणि नानी तुम्ही सुरू करा. तुमचं लिखाणाचं सामर्थ्य सुद्धा तेवढंच आहे. आज आम्ही काय साधलं तर नानींना पुन्हा प्रवाह लिहिण्याचं विनंती करू शकलो आणि नानींनी ती मान्य केली. एवढं जरी आज आम्हाला तुम्ही लिहू शकता. जरा ऐक जरा मान्य सगळंच ऐकतोच असं नाही, पण निदान एवढंच नाही आणि सगळं नानांचं ऐकायचं असं सुद्धा नाही. पण तुझी वाटचाल अशी झाली की आज महाराष्ट्रातला तुम्हाला देशमुख साहेब सांगतो, महाराष्ट्रातला मराठी नाणवण्याला उद्योजक कोण तर त्याचं नाव आहे. तर आम्हाला सर्वांना नक्कीच अभिमान आहे. त्याची कल्पकता, त्याचे पुढचं विजन हे खूप मोठं राहतं असं आम्हाला सर्वांना पुढच्या कालावधीमध्ये मिळत राहू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक शब्दामध्ये अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.